जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, आपण पाहताय जत 24 न्यूज. 70,000 मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद. सारथीच्या निर्णयाला विरोध, मराठा महासंघाचा आंदोलनाचा इशारा. राज्य शासनाने अचानक सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्याने राज्यातील सुमारे 70,000 आणि कोल्हापुरातील 17,000 मराठा विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. शिष्यवृत्ती बंदचा निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी, याबाबत 15 दिवसात शासनाने बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने आज दिला. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिला. शिष्यवृत्ती अचानक बंदचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी पालकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात. यामुळे शिष्यवृत्ती ताबडतोब सुरू करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, उदय देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, संयोगिता देसाई, दिगंबर उजरे पाटील, संभाजी पाटील, संदीप चव्हाण, काका पवार, पंढरीनाथ भोपळे, प्रसाद पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.